आज 5 डिसेंबर 2021 काँग्रेसचे शिक्षक आमदार प्रचलित धोरणाकरिता शिक्षकांसोबत आझाद मैदानात 22 डिसेंबरपासून मैदानामध्ये शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून आंदोलनामध्ये सामील होणार आहे. त्याच्याविषयी जी घडामोड सध्या पाहायला मिळत आहे ती माहिती आपल्याला पुढे पाहायची आहे. का बरं फक्त काँग्रेसचे शिक्षक आमदार आझाद मैदानामध्ये उतरलेले आहे? इतर पक्षांच्या शिक्षक आमदारांची काय भूमिका असू शकते? त्याचसोबत सरकारची भूमिका फक्त वेळ काढूपणाची, 14च्या 14 आमदार चिडीचूप या संदर्भात सुद्धा रोहिणी पाटील यांचा लेख जो आहे त्याविषयी आपण थोडक्यात माहिती बघणार आहोत. संध्याकाळ या संपादका या वृत्तपत्रामध्ये जो लेख प्रसिद्ध झालेला आहे त्याची थोडक्यात आपल्याला पुढे माहिती पाहिजे. तर सर्वात प्रथम काँग्रेसचे शिक्षक आमदार पुणे विभागाचे आपण जर बघितलं, जयंत असगावकर हे प्रचलित धोरणाकरिता शिक्षकांसमवेत आझाद मैदानामध्ये लढा देणार आहे. शिक्षकांना न्याय मिळवून देण्याकरिता स्वतः शिक्षक आमदार असून सुद्धा या आझाद मैदान या ठिकाणी शिक्षकांना प्रचलित धोरण लागू झालं पाहिजे याकरिता आझाद मैदानात उतरणार आहे. आणि त्या संदर्भात स्वतः जे शिक्षक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत खंडराव जगदाळे सर यांनी सुद्धा या संदर्भात माहिती दिलेली होती की आता जवळपास 1-2 वर्ष जवळपास झालेलं आहे महाविकास आघाडीला. शिक्षक आमदारांची जे भरपूर शिक्षक आमदार त्यामध्ये शिवसेना असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल यांचे म्हणजेच महाविकास आघाडीचे सर्व शिक्षक आमदार शिक्षकांनी निवडून दिले. मात्र शिक्षकांच्या वाट्याला काय आलं तर शिक्षकांना अजून त्यांचा 100% पगार सुद्धा सुरू अजून सरकारकडून झालेला नाहीये. जेव्हा सरकार अस्तित्वात आलेलं होतं त्यावेळेस स्वतः जयंत पाटील असतील तसेच बाळासाहेब थोरात असतील यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं की आम्ही, तसेच उपमुख्यमंत्री अजितदादा पवार असतील यांच्याकडून सांगण्यात आलेलं होतं की आम्ही 100% अनुदान जे आहे ते देणार आहोत. आणि त्या संदर्भातील भरपूर युट्यूबवरती व्हिडिओ सुद्धा आपल्याला त्यांचे पाहायला भेटतील. मात्र अजूनही शिक्षकांना 100% अनुदान मिळालेलं नाहीये. आता काँग्रेसचे शिक्षक आमदार यामध्ये जयंत असगावकर जे आहे पुणे विभागाचे शिक्षक आमदार हे शिक्षकांना न्याय मिळवून देण्याकरिता पुढे सरसावलेले आहेत. आता यामध्ये इतर देखील पक्षाचे जे काही शिक्षक आमदार आहे मध्ये त्यामध्ये शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल किंवा आणखी इतर विरोधी पक्षाचे जर काही बोटावर मोजण्याजोगते जर शिक्षक आमदार असतील तर ते देखील शिक्षकांना न्याय मिळवून देण्याकरिता आझाद मैदान मुंबई या ठिकाणी 22 डिसेंबर पासून या आंदोलनामध्ये सामील होणार का त्याची देखील माहिती आल्यानंतर ती माहिती आपण पुढे बघणार आहोत. मात्र तुर्तास ही जी माहिती समोर येत आहे निश्चित अशाच पद्धतीचं कामकाज जे आहे ते शिक्षक आमदारांकडून जर झालं तर निश्चित शिक्षकांना न्याय जो आहे तो येत्या काळामध्ये मिळू शकतो. आणि या निर्णयाचं सर्व शिक्षकांमधून स्वागत करण्यात येत आहे. म्हणजेच जे काँग्रेसचे शिक्षक आमदार आहे जयंत असगावकर त्यांनी जो निर्णय घेतलेला आहे आझाद मैदान या ठिकाणी शिक्षकांसमवेत खांद्याला खांदा लावून लढा द्यायचा, तर त्याकरिता या निर्णयाचं महाराष्ट्रातील सर्व शिक्षकांकडून स्वागत करण्यात येत आहे. तर अशाच या पद्धतीने इतर देखील शिक्षक आमदार राष्ट्रवादी असेल, शिवसेना असेल म्हणजेच महाविकास आघाडीचे इतर जे शिक्षक आमदार आहे ते देखील आझाद मैदानात शिक्षकांच्या खांद्याला खांदा लावून लढा देणार का आणि प्रचलित धोरण लागू करून देणार का? कारण स्वतः यामध्ये पदवीधर आमदार जे आहे काँग्रेसचे तांबे डॉक्टर सुधीरजी तांबे की जे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अत्यंत निकटवर्ती आहे आणि त्यांचा देखील कार्यकाळ हा 2023 मध्ये संपत आहे. जसा राष्ट्रवादीच्या जे शिक्षक आमदार आहे विक्रम काळे यांचा देखील कार्यकाळ 2023 मध्ये संपतोय. तर स्वतः राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार विक्रम काळे यांनी देखील काही दिवसांपूर्वी वेगवेगळ्या ज्या सभा झालेल्या होत्या शिक्षकांच्या त्यामध्ये सांगितलेलं होतं का मी तुम्हाला प्रचलित धोरण लागू करून देणारच असा शब्द त्यांनी दिलेला आहे. आणि त्यामुळे निश्चित शिक्षकांकडून त्यांना सुद्धा अपेक्षा आहे का निश्चित जे राष्ट्रवादीचे शिक्षक आमदार आहे विक्रम काळे हे तर निश्चित प्रयत्न करतील. त्याचसोबत त्यांच्या जोडीला जे डॉक्टर सुधीरजी तांबे आहे हे देखील निश्चित प्रयत्न येत्या काळामध्ये करतील असं सुद्धा शिक्षकांना यांच्याकडून अपेक्षा आहे. आणि त्याचसोबत आता पुण्याचे जे शिक्षक आमदार आहेत ते तर स्वतः आझाद मैदान या ठिकाणी उतरलेले आहे. त्यामुळे हे जे हिवाळी अधिवेशन आहे ते निश्चित एका चांगल्या पद्धतीने गाजणार आहे
यामध्ये निश्चित काही शंका नाही आहे आणि या आंदोलनाच्या ज्या काही सर्व अपडेट असणार आहेत त्या देखील आपल्याकडे आल्यानंतर त्या देखील आपण वेळोवेळी पुढे बघणार आहोत. त्याचसोबत आता सरकारची जी भूमिका आहे ही फक्त वेळ काढू आणि 14च्या 14 आमदार चिडीचूप या संदर्भात एक लेख जो आहे तो प्रसिद्ध झालेला आहे रोहिणीताई खाडीलकर यांचा. रोहिणीताई खाडीलकर पोतनीस यांचा संध्याकाळ या वृत्तपत्रामध्ये एक लेख प्रसिद्ध झालेला आहे. ती माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर सरकारी अधिकारी शिक्षकांची घोर फसवणूक करीत आहे. शिक्षकांच्या जीवनाचा बट्ट्याबोळ करण्याचा कुटील डाव सरकारी अधिकाऱ्यांनी रचला आहे. दुर्दैव असे की शिक्षण विभागाला 14 आमदार मिळाले आहे, पण सर्व आमदार चिडीचूप बसले आहे. त्यामुळे सत्ताधारी पक्षाच्या सरकारी अर्थ आणि शिक्षण विभागाने तपासणीच्या नावाखाली वारंवार दस्तावेज मागून शिक्षकांची फसवणूक सुरू ठेवली आहे. यासाठी असंख्य उदाहरणं देता येतील. संपूर्ण बाबच धक्कादायक आहे. शिक्षकांना पगार न देता त्यांना उपाशीपोटी मारण्याचा सरकारी अधिकाऱ्यांचा विचार आहे. शिक्षक व पदवीधर आमदार सामील असल्याचा दाट संशय शिक्षकांना येत आहे. महाराष्ट्रामध्ये असंख्य शिक्षक वेतन शाळा अनुदानाकरिता घोषित होण्यासाठी थांबले आहेत, पण कित्येक वर्ष झाली तरी असंख्य शाळा आजही अघोषित आहेत. त्यांना जबाबदार शिक्षक नसून लबाड सरकारी अधिकारी आहे. अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी शिक्षकांच्या संघटना निर्माण झाल्या आणि संघटनांनी आंदोलन पुकारले. तेव्हा शासनाने आंदोलनकर्त्यांवर एकामागून एक आरोप ठेवत गुन्हे नोंदवले. शिक्षकांना कामावरून काढून टाकण्याची धमकी दिली. संस्था चालकांना हाताशी धरून अनेक शिक्षकांच्या जीवनाची राखरांगोळी केली. परिणामी शेतकऱ्यांसमान शिक्षकांनी आत्महत्या करण्यास सुरुवात केली. आजवर किमान 100 शिक्षकांनी आत्महत्या केल्या, पण त्याची खंत देखील सरकारला नाही. शाळेत शिक्षक येतो तो उपाशीपोटी येतो, पण जाताना विद्यार्थ्यांच्या ज्ञानात भर घालून जातो. असा उपाशीपोटी शिक्षक किती काळ शिकवीत राहणार? पूर्ण पगार द्यायला लागू नये यासाठी सरकारने अनेक आयडिया लढविल्या. शिक्षकांना पगार देण्याबाबत आपण सकारात्मक असल्याचे म्हटले, पण प्रत्यक्षात सरकारची कृती नकारात्मक राहिली. त्यानंतर टप्प्याटप्प्याने पगार देऊ, कारण निधी उपलब्ध नाही, असं शासन धोरण झाले. 20% मग पुढील वर्षी 40%, त्यानंतर 60, 80 आणि शेवटी 100% पगार देऊ असे आश्वासन सरकारने दिले. मात्र हे आश्वासन स्वतः सरकारनेच पायदळी तुडवले. स्वतःचा GR स्वतःच्याच पायाखाली चिरडला. एकदा GR काढला की त्यानुसार अंमलबजावणी झाली पाहिजे, पण GR फक्त कागदोपत्री राहिला. प्रत्यक्ष शासनाकडून अंमलबजावणी कधीच झाली नाही. मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतलेला निर्णय मंत्रीच विसरले. शिक्षकांवर एवढा अन्याय पुरेसा नव्हे असे वाटून राज्य शासनाने शाळांमध्ये तपासणी घेऊन शिक्षकांचा हक्काचा पूर्ण 100% पगाराकरिता आणि शाळांना वेतन अनुदान देण्याकरिता पात्र व अपात्र करण्यास सुरुवात केली. या पात्र व अपात्रच्या घोटाळ्यात शिक्षक वर्ग पुरता भरडला गेला. त्यानंतर घोषित व अघोषित असे तुकडे पाडले. प्राथमिक शाळांचे शिक्षक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभाग वेगवेगळा करून पुन्हा शिक्षकांना आपापसात लढविले. त्रुटीपूर्तता, सेवा संरक्षण, वाढीव पगार, पेन्शन असे असंख्य तुकडे झाले. परिणामी महाराष्ट्रभर शिक्षकांच्या अनेक संघटना उभा राहिल्या. प्रत्येक बाबतीत सरकारने फक्त अन्यायच केला. संघटना अनेक, मागणी गोल फिरून एकच प्रचलित प्रमाणे म्हणजे हक्काचा 100% पगार द्या व तोही वेळेत द्या. शिक्षक संघटनांनी आजपर्यंत 175 पेक्षा जास्त उपोषणे व आंदोलने केली. हा रेकॉर्ड गिनीज बुकात टाकण्यासारखा आहे. पण तरी देखील सरकारला काहीच वाटत नाही. सरकार मुरदाड बनले आहे. आतापर्यंतचे बहुतांशी शिक्षण मंत्री फक्त शिक्षकांची व्यथा ऐकून घेत राहिले, पण 100% अनुदानाचा निर्णय झाला नाही. मग ते दरडा असो की तावडे असो. निदान आशिष शेलार यांनी 20% पगार देताना त्यांना त्याचा 40% पगार करण्यास मान्यता दिली, पण 100% पगार मिळण्याचा हक्क असताना शिक्षकाच्या पोटाची खळगी भरली नाही. आज शिक्षक शिकविण्याचे पवित्र काम करतो आणि उरलेल्या वेळेत शेतावरती जाऊन मजुरी करीत आपल्या कुटुंबाला पोसतो. शिक्षकाच्या कपाळावर मजुरी लिहिली आहे का? शिक्षक की सिक्युरिटी गार्ड? गिधाडरूपी शासनाने
कोरोना काळात शिक्षकांचा पुरेपूर वापर करून घेतला. कोरोना केअर सेंटर बाहेर शिक्षकांना सुरक्षेसाठी उभी केले. शिक्षकांना गार्डची ड्युटी लावली. जीवाचा धोका पत्करून शिक्षक कोरोना केअर सेंटरची सुरक्षा करू लागले. एखाद्या शिक्षकाने जर तक्रार केली तर समाज कल्याण करताना बिचकतात का, असा उलट सवाल मंत्रालयातून विचारला गेला. शिक्षण विभाग नेहमी म्हणतो की वेतन अनुदानासाठी आम्ही निधी द्यायला तयार आहोत, पण अर्थ विभागाकडून निधी शिक्षण विभागापर्यंत येत नाही. हे कसले कारण सांगता? दुर्दैव रे दुर्दैव. शिक्षक हा शिक्षणासाठी घरची लक्ष्मी विसरला आणि कुटुंबाचे पोट भरण्यासाठी हाच शिक्षक इतरांच्या शेतावरती मजूर बनला. थोड्या पैशाकरिता ऊन पाऊस सहन करत शिक्षकांनी हातात कुदळ घेतली. जेव्हा वेतन अनुदान देण्याची वेळ आली तेव्हा सरकारने माघारीचा हात घेतला. शिक्षकांनी स्वतःच्या आयुष्याचे रणकंदन केले. दिवसेंदिवस आझाद मैदानावरती आंदोलन करीत शिक्षक बसून राहिले, पण शिक्षकांचा खिसा पगाराविना काय मोकळाच राहिला. त्यात काही शिक्षक मरण पावले, पण मृत पावलेल्या शिक्षकांना क्षणभर श्रद्धांजली देऊन शिक्षण मंत्री निघून गेले. आपली बायको व आपल्या मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त होत असताना पाणावलेल्या डोळ्यांनी हा शिक्षक मंत्रालयाकडे आशेने पाहत राहिला. एक वेळ दगडाला पाझर फुटेल, पण निर्दयी अर्थ विभाग आणि शिक्षण विभागाच्या मंत्र्यांना काही वाटणार नाही. निगरगट्ट गेंड्याच्या कातडीचे झालेले हो सगळे. आज लक्षात घ्या, सरकारला प्रचलित नियमानुसार शिक्षकांना 100% अनुदान द्यायचेच नाही. त्यासाठी दर 6 महिन्याला तोडफोड केली जाते. प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक प्रथम वेगळे केले, त्यानंतर संच मान्यता आरडाओरडा केली, पटसंख्या तपासणी सुरू केली. ही तपासणी पूर्ण झाल्यावर त्यातील त्रुटी काढल्या. त्यातच अनेक अघोषित शाळा घोषित होण्यासाठी धावपळ करू लागल्या, पण त्यांचे काम जसेच्या तसे ठेवले. मंत्रालयातील फाईल हालतच नाही, कारण अनेक. पण सरकारच्या मनाचा विचार पक्का, शिक्षकांना प्रचलितनुसार 100% अनुदान द्यायचे नाही. आता शाळा सुरू झाल्या. कोरोनाचा काळ असतानाही मुलांची जबाबदारी शिक्षकांवरती आहे. एवढी मोठी जबाबदारी पत्करून आणि जीव मुठीत घेऊन शिक्षक शाळेत येतात, पण त्यांना आजवर व्यवस्थित वेतन मिळालेले नाही. 7 ते 8 हजार रुपये महिना पगारावर वर्षानुवर्ष काढलेले शिक्षक आहेत. अनेकांचा निवृत्तीचा काळ जवळ आला, पण त्यांचा पगार 20%हून 40%वरती आणताना सरकार असे दाखवते जसे काय त्यांनी भुकेला कुत्र्याला भाकरीचा तुकडा टाकला आहे. ज्यांना 100% वेतन द्यायला हवे त्यांना दरवेळी निधी उपलब्ध करताना तपासणीचे सोंग पुढे केले जाते. वादळामुळे झालेल्या शेतीच्या नुकसानीचे, बेसुमार पडलेल्या पावसाचे आणि कोरोनाचे कारण पुढे करून निधी नाकारला जातो. एक वेळी आसमानी संकट परवडेल, पण सरकारच्या या अन्यायी धोरणाचे संकट शिक्षकांना न परवडणारे आहे. यासाठीच पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्रातील अन्यायग्रस्त शिक्षक आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनाला बसणार आहे. हा लढा फक्त आणि फक्त प्रचलित सर्वांसाठी 100% अनुदान याकरिता आहे. यामध्ये कुणावरही अन्याय नाही, कारण जर सरकारने प्रचलितला मान्यता दिली तर आपसुकच सर्वांवरील अन्याय दूर होईल.